दीप लावला ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावला ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा, ही सद्भावना, हीच मनोकामना संपन्न होत आहे दीप प्रज्वलन. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ईश्वरा दे प्रकाश दान, ईश्वरा दे प्रकाश दान, दे आम्हा जगण्याचे भान. ईश्वरा दे प्रकाश दान, दे आम्हा जगण्याचे भान. दाटला जावे अंधार, धुळत हृदय ठेवत तेजोमान. दीप प्रज्वलन केवळ संदेश नव्हे, तो एक संकल्प आहे. अन्यायरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प आणि नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्वसिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करत असतो. मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करायला आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपल्याला अतिथी पाहुणे मंडळी लाभले यांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रथमतः सन्मान केला जात आहे. मी सन्माननीय तुषार बोडे सरांना विनंती करते की आपण अहिल्यानगर नगराचे नगरसेवक सन्माननीय डॉक्टर सागर बोडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसंच याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहिल्यानगर नगरीचे रजिस्ट्रार सन्माननीय शिवानीताई बनकर यांचा देखील या ठिकाणी सन्माननीय तुषार बोडे सरांच्या हस्ते व्यासपीठावरती सन्मान होत आहे. ताईला विनंती करते आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ताईंच्या आई देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आईला विनंती करते आपण देखील सन्मानासाठी समोर यायचंय. ज्यांच्या माध्यमातून हा एवढा देखणा आणि सुंदर असा सोहळा आयोजित झालेला आहे ते सन्माननीय तुषार बोडे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. अहिल्यानगर नगरचे नगरसेवक सन्माननीय डॉक्टर सागर बोर्डे, वरिष्ठार सन्माननीय शिवानीताई बनकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करते आपण सन्माननीय तुषार बोडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.